आझाद मैदानात या मोर्चाचा शेवट होणार आहे। आझाद मैदानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। आझाद मैदानातल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। मी उभा आहे आझाद मैदानात आणि या आझाद मैदानामध्ये आतापर्यंत अनेक ऐतिहासिक मोर्चा झाले आहे, परंतु आजचा जो मराठा मुख क्रांती मोर्चा होणार आहे तो इतिहासात नोंद होईल असा ऐतिहासिक मोर्चा होणार आहे। विराट मोर्चा होणार आहे, कारण या मोर्चाची जय्यत तयारी गेले अनेक दिवस या मोर्चाचे संयोजक करत होते। आझाद मैदानाने आतापर्यंत अनेक गर्दी बघितली, परंतु हा मोर्चा कदाचित आझाद मैदानातल्या गर्दीचा विक्रम मोडणारा ठरणार आहे। बरोबर आझाद मैदानाच्या मागे आपल्याला दिसते ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत, ज्या ठिकाणी राज्यातून विविध भागातून त्याचबरोबर देशातील विविध भागातून रेल्वे येऊन थांबतात। शेवटचा स्टॉप जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि या ठिकाणी सीएसटीच्या समोर सीएसटीएमच्या समोर हा मोर्चा धडकणार आहे आणि या ऐतिहासिक वास्तूच्या समोरच हा ऐतिहासिक मोर्चा ठरेल, त्याची नोंद इतिहासात होईल गर्दीचे विक्रम मोडलेली म्हणून। प्रामुख्याने जिल्ह्यातून या मोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा बांधव जे आहेत ते येणार आहेत आणि राज्यातील इतर भागातून त्याचबरोबर शेजारील राज्यातून म्हणजे बेळगावमधून सुद्धा या ठिकाणी काही मराठा बांधव येऊन दाखल झालेले आहेत जे या मोर्चात सहभागी होणार आहेत। त्यामुळे या मोर्चाच्या गर्दीचा उच्चांक हा भविष्यातील इतिहासात नोंदला जाईल आणि तेव्हा निश्चितच या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा उल्लेख त्याच्यात असेल, कारण त्या इमारतीच्या समोर या ऐतिहासिक इमारतीच्या समोर हा ऐतिहासिक मोर्चा येऊन धडकणार आहे। जर्नलिस्ट रवी चव्हाण, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।